अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच ताईंच्या दादांच्या बऱ्याचशा सेवा चालू आहेत. कोणी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत आहे 21 दिवसाचं, कोणी 11 दिवसाचं करणार आहे, कोणी 7 दिवसाचं करणार आहे, तर कोणी गुरुचरित्र पारायण करणार आहे. तर बघा आता बऱ्याचशा अशा ताई आहेत की त्यांना घरच्या कामामुळे किंवा जॉबमुळे किंवा लहान मुलं असल्यामुळे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी अजिबात वेळ नसतो. बघा या सप्ताह काळात गुरुचरित्र पारायण केल्याचं महत्त्व हे प्रत्येकाला माहीतच आहे आणि आपली इच्छा पूर्ती व्हावी, आपली जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी बरेच जण गुरुचरित्र पारायण करत असतात. पण बऱ्याच ताईंना गुरुचरित्र पारायण करण्याची तर खूप इच्छा असते, पण काही अडचणीमुळे गुरुचरित्र पारायण करणं त्यांना शक्य नाही होत. मग त्यांनी हे जर गुरुचरित्रमधील हे जर 2 अध्यायाचं जर दररोज नित्यनियमाने जर पठण केलं तर गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ त्यांना मिळू शकतं. बघा 14वा आणि 18वा अध्याय हे गुरुचरित्रामधील मेरुमणी मानले जातात. हे गुरुचरित्रातील खूप महत्त्वाचे अध्याय आहेत. या अध्यायाचं जर तुम्ही नित्यनियमाने दररोज जर पठण केलं तर तुमची इच्छापूर्तीही होणारच. बघा 14वा अध्याय हा सकल मनोरथ पूर्ण करणारा अध्याय आहे. जी तुमची मनोकामना आहे, जी काही इच्छा आहे ती पूर्ण करणारा हा अध्याय आहे. त्याचबरोबर 18वा अध्याय हा तुमचं दारिद्र्य सर्व काही दूर करून तुम्हाला धन, सुख, समृद्धी, संपत्ती सर्व काही देणारा हे 2 अध्याय आहेत. तर या अध्यायाचं तुम्ही जर नित्यनियमाने पठण केलं तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ज्या काही अडचणी असो, बघा तुमच्या कोणत्याही अडचणी असो, व्यावसायिक असो, कौटुंबिक असो किंवा शैक्षणिक असो किंवा मूल होत नाही याची असो किंवा नोकरी लागत नाही याची असो किंवा स्वतःचा व्यवसाय व्हावा याची इच्छा असो, अशा बऱ्याच कोणत्याही अडचणीवर हा खूप प्रभावी असा उपाय आहे. जर या उपायाची म्हणजे या 2 अध्यायाचं जर तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा केली तरीही सुद्धा खूप म्हणजे तुम्हाला उपयुक्त अशी ठरणार आहे. आता बघा संकल्पयुक्त सेवा कशी करायची, संकल्प कसा सोडायचा हे तर सर्व आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला माहीतच झालेलं आहे. तर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर ही सेवा होऊचपर्यंत मग तुम्ही 21 दिवसाची सेवा करा, 21 दिवस हे अध्याय करा किंवा 11 दिवस करा किंवा 15 दिवस करा किंवा 7 दिवस करा. या अध्यायाचं संकल्पयुक्त जर तुम्हाला वाचन करायचं असेल, पठण करायचं असेल तर तुम्हाला हे अध्याय याचं पठण करूचपर्यंत, ही सेवा करूचपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. अजिबात मांसाहार करायचा नाही आणि तुम्हाला परअन्नसुद्धा वर्ज्य करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही या सेवा करत आहात तोपर्यंत तुम्हाला बाहेरचं परअन्न खायचं नाही. बघा जेवढी आपण नित्यनियमाने कटाक्षाने नियमाचं पालन करून सेवा करू तितकंच आपल्याला त्या सेवेचं फळही तितकंच चांगलं मिळत असतं आणि लवकर मिळत असतं. त्यामुळे अटीनियमसहित सेवा करणं तितकंच महत्त्वाचं असतं. आता बघा 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला काय करायचं आहे, तुमची सर्व कामे झाली, अंघोळ झाली की देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता. देवपूजा झाली की तुम्हाला तुमची दररोजची स्वामींची नित्यसेवा करून घ्यायची आहे. तुम्ही जर दररोज नित्यसेवा करत असाल तर तुम्हाला ती नित्यसेवा करून घ्यायची. नित्यसेवा झाली की लगेच तुम्ही या अध्यायात पठण करू शकता. तर बघा आजपासून ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासूनच तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत हे 2 अध्याय रोज नित्यनियमाने वाचा. बघा हे जर अध्याय तुम्ही रोज नित्यनियमाने वाचले तर गुरुचरित्र पारायण केल्याचं तुम्हाला फळ मिळेल आणि तुम्ही ही जर सेवा ही जर सेवा केली तर दुसरी कोणतीच सेवा नाही केली तरी पण चालते. तर या गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्याकडून जी काही सेवा घडेल ती सेवा करण्याचा प्रयत्न करा. पण त्याबरोबरच हे खूप महत्त्वाचे 2 अध्याय बघा. गुरुचरित्राचा अध्याय म्हणजे गुरुचरित्राची पोथी ही खूप दिव्य ग्रंथ आहे. मग हा दिव्य ग्रंथ दररोज आपल्याला हाताळणं शक्य नसतो. त्यामुळे जी 2 अध्यायाची 14वा आणि 18वा अध्याय या 2 अध्यायाची पोथी मिळत असते. बघा धार्मिक दुकानात मिळेल किंवा केंद्रामध्ये मिळेल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकतात. तर
13वा अध्याय, 14वा अध्याय आणि 18वा अध्याय या 3 अध्यायाची सुद्धा तुम्हाला पोथी मिळते किंवा सेपरेट अध्यायाची सुद्धा तुम्हाला पोथी मिळते. तर ती छोटीशी पोथी तुम्ही आणून त्याचं पठण करायचं. कारण दररोज तुम्ही गुरुचरित्राची पोथीला दररोज तुम्ही हाताळू शकत नाही, कारण तो खूप दिव्य ग्रंथ आहे. आणि ह्याचं म्हणजे हे अध्यायाचं दररोज तुम्ही पठण करताना तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य करावं लागेल किंवा ब्रह्मचर्याचं पालन पाळावं लागेल किंवा जे कडकडीत नियम आहेत ते पाळण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज्य आणि शक्य झालं तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला बाहेरील अन्न वर्ज्य करायचं आहे. हे तुम्ही 3 नियम हे कटाक्षाने पाळून तुम्ही ही सेवा करू शकतात. तर खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे. गुरुचरित्रामधील हे 2 अध्याय बघा. आता गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळे अर्थ आहेत, अर्थ दडलेले आहेत. वेगवेगळे जे काही लीला झालेल्या आहेत तर त्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्याची वेगवेगळी फलश्रुती, प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे. पण जो 14वा आणि 18वा अध्याय आहे तर ह्या 2 अध्यायाचं जर तुम्ही वाचन केलं तर पूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळू शकतं. तर मग अजिबात नाराज व्हायचं नाही की माझ्याकडून गुरुचरित्र पारायण झालं नाही. हे गुरुचरित्र पारायण करत आहे, ती गुरुचरित्र पारायण करत आहे आणि माझ्याकडून कोणतीच सेवा झाली नाही असं अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. कारण हे 2 अध्याय जर तुम्ही केले तर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळणार आहे. तर तुम्ही आवर्जून, या गुरुपौर्णिमा लवकरच येत आहे, तर गुरुपौर्णिमा लवकर येत आहे तर जेवढे दिवस होईल तेवढे दिवस तुम्ही गुरुचरित्रातील हे 2 अध्यायाचं पठण दररोज नित्यनियमाने करा. जेवढे दिवस भेटतील तुम्हाला तेवढे दिवस करा आणि या अटीनियमासहित तुम्ही ही सेवा करा. तर बघा, एकदम आपल्या घरामध्ये तुमचं एकदम घर प्रसन्न वाटेल, तुमच्या स्वतःच्या मनाला प्रसन्न वाटेल आणि घरात वातावरणही एकदम शांत होईल. जे काही तुमच्या मनासारखं घडायला लागेल, तुमची मनोकामना पूर्ण होईल. तुमचं सकल मनोरथ पूर्ण करणारे हे अध्याय आहेत. तुमची दारिद्र्य परिहार करून तुम्हाला धन संपदा सुख समृद्धी देणारे हे 2 अध्याय आहेत. तर या अध्यायाचं तुम्ही नित्यनियमाने पालन करून ह्या अध्यायाचं जर पूर्ण विश्वास ठेवून की हे अध्याय वाचल्यानंतर माझी इच्छा पूर्ण होणार, मी या अध्यायाचं पठण केल्यानंतर माझी इच्छा पूर्ण होणार, हा विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा करू शकतात. आणि बघा, गुरुपौर्णिमेपर्यंतच म्हणून नाही तर तुम्ही दररोजसुद्धा जर हे अध्याय वाचले तर तुमच्या घरासाठी, तुमच्यासाठी खूप छान असा महत्त्वपूर्ण तुम्हाला उपयोग या अध्यायाचा होईल. कारण एरवी जरी तुम्ही ही सेवा दररोज नित्यनियमाने जर केली तरी पण बघा तुम्हाला याची छान अशी प्रचिती येते, छान असा अनुभव येतोच. तर ज्या कोणी ताईंना काही अडचण असेल, मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर त्यांनी गुरुपौर्णिमेनंतर सुद्धा ही सेवा केली तरी चालते. पण शक्यतो गुरुपौर्णिमा येत आहे तर गुरुपौर्णिमेपर्यंत होईल तेवढे या 2 अध्यायाचं रोज वाचन करा आणि छान असा अनुभव घ्या. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची सेवा करत राहा.